ओके. सो डिफ्यूज होतं आणि आता तुम्हाला इथे बॉन्ड पॅरामीटर्स दाखवलेले आहेत की त्याची जी बॉन्ड लेंथ आहे ती वाढली की मग त्याची बॉन्ड एन्थॅल्पी किती असते आणि डायपोल मोमेंट दिलेला आहे. ओके. सो दिस वॉज अबाउट द पॉईंट ऑफ नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. ठीक आहे. नाव अवर नेक्स्ट पॉईंट इज द बॉइलिंग पॉईंट. Boiling point of alkyl halides are considerably higher than those of the corresponding alkenes due to higher polarity and higher molecular mass. ओके. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे की अल्किल हलाइड्सचं जे बॉइलिंग पॉईंट आहे इज कंपॅरेटिव्हली हायर दॅन दी ऑर्डिनरी अल्किन्स. ओके. द रिझन इज ड्यू टू द हायर पोलॅरिटी अँड हायर मॉलिक्युलर मास. म्हणजे एक सिम्पल अल्केन घेतलं तुम्ही, प्रोपेन घेतलं तर त्याचं प्रोपेनचं जे मॉलिक्युलर मास तुम्ही काढाल. म्हणजेच काय करतो आपण, 3 कार्बन्स आहेत आणि 3 3 6 7 8 8 किती आहेत हायड्रोजन्स आहेत. त्याच्यामुळे आपण त्याची ॲडिशन करतो. म्हणजे कार्बनचा ॲटॉमिक मास किती 12 आणि हे 3 कार्बन्स आहेत. आय विल शो यू. सी फॉर एक्झाम्पल आपण प्रोपीन घेऊया. आता हे 12 प्लस 3 प्लस 12 प्लस 2 प्लस 12 प्लस 3 किती, आणि ह्याचं जे ॲन्सर येईल ॲटॉमिक मासचं, आणि त्याच्यात समजा आपण जर का आपण हॅलोजन ॲड केलं, ब्रोमीन म्हणा, क्लोरीन म्हणा. ओके. सो ब्रोमीनचा जो ॲटॉमिक मास आहे ती जास्ती आहे. दरफॉर ॲज आपण जे हे करू अल्केनचं जरी हे केलं तरी अल्केनचा जे मॉलिक्युलर मास आहे ते ऑब्वियसली कमी येणार आहे, कारण का ब्रोमीन, क्लोरीन किंवा फ्लोरीन यांचा ॲटॉमिक मास बघितलं तर ते जास्ती आहे. सो म्हणून त्यांनी काय सांगितलेलं आहे की त्याची हायर पॉलॅरिटी आहे आणि हायर मॉलिक्युलर मास आहे, त्याच्यामुळे त्याचं बॉइलिंग पॉईंट काय असणार आहे, जास्ती असणार आहे. विदिन अल्किल हलाइड्स फॉर अ गिवन अल्किल ग्रुप द बॉइलिंग पॉईंट इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास ऑफ हॅलोजन. जसं जसं ॲटॉमिक मास हॅलोजनचं वाढत जाईल. ओके. म्हणजे फ्रॉम फ्लोरीन टू आयोडीन जसं जसं वाढत जाईल तसं तसं ऑब्वियसली बॉइलिंग पॉईंट त्याची इन्क्रीज होत राहणार. तर तुम्हाला बिकॉज का द मॅग्निट्यूड ऑफ द वॅन्डरवॉल फोर्सेस इन्क्रीजेस. म्हणजे हे वॅन्डरवॉल फोर्स काय आहे तर इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे, ते जास्ती स्ट्रॉंग होत जाणार. जसं जसं साईज वाढेल तसं जसं त्या दोघांची जी इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे ती स्ट्रॉंग होणार. कन्फ्यूज होऊ नका. बघा इथे त्यांनी काय सांगितलं, इन दिस पॉईंट त्यांनी सांगितलं साईज ऑफ हॅलोजन ॲटम इन्क्रीजेस विथ फ्लोरीन टू आयोडीन. बरोबर. जशी साईज वाढेल तसं फ्लोरीन टू आयोडीनपासून कशी येते, साईज वाढते आणि त्यांची बॉन्ड लेंथ म्हणजे बॉन्ड स्ट्रेंथ कमी होते, कारण का ते अपार्ट जातात. आता ह्याचा संबंध इथे काय आहे, इथे त्यांनी काय सांगितलेलं आहे, त्याची साईज वाढते. म्हणजेच काय तर त्यांच्यामध्ये असलेले जे ॲटम्स आहेत त्यांच्यामधले जे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आहेत ते अजून स्ट्रॉंग होतात जसं जसं साईज वाढेल तशी. आलं लक्षात. ओके. द बॉइलिंग पॉईंट डिक्रीजेसपासून किंवा RI इज ग्रेटर, म्हणजे RIची बॉइलिंग पॉईंट जास्ती आहे, RBRची कमी, RCLची कमी, RCLची त्याच्यापेक्षा जास्ती आणि RFची त्याच्यापेक्षा जास्ती. सो हॅलो अल्केन्स आणि त्याचे बॉइलिंग पॉईंट्स दिलेले आहेत. ओके. सो सगळ्यात जास्ती कोणाची आहे, CH3 म्हणजे आयोडीनची सगळ्यात जास्ती बॉइलिंग पॉईंट आहे आणि सगळ्यात कमी बॉइलिंग पॉईंट कोणाची आहे, RFची आहे. फॉर द गिवन हॅलोजन बॉइलिंग पॉईंट रायझेस विथ द इन्क्रीज इन कार्बन नंबर. जितके कार्बन नंबर वाढतील तितके बॉइलिंग पॉईंटचा पण रेशो कसा आहे तो वाढत जाईल. इथे दिलेला आहे त्यांनी CH3Cl म्हणजे ह्याच्यात फक्त एकच कार्बन आहे, मिथेन आहे फक्त, आणि इथे बघा लास्टला CH3 दिस इज ब्युटेन म्हणजे कार्बनची संख्या वाढली, साईज वाढला, त्याच्यामुळे बॉइलिंग पॉईंट पण वाढला.
For isomeric alkyl halides, boiling point decreases with increasing branching as a surface area. आता बघा, हे सगळे जे आहेत हॅलो अल्किन्स, हे सगळे ते प्रायमरी आहेत. ओके, ह्याच्यात कुठेही आपल्याला ब्रांच दिसलं नाही, सगळेच्या सगळे वन पोझिशनला क्लोरीन अटॅच आहेत. ओके, पण जेव्हा ब्रांचिंग होते, ओके, म्हणजे CH3Br सर समजा हा फर्स्ट पोझिशनला असेल तर त्याची जी बॉइलिंग पॉईंट आहे ती सगळ्यात जास्ती. आता हे ब्रांच झालं, सेकंड पोझिशनला आलं ब्रोमिन, त्याचं बॉइलिंग पॉईंट कमी होणार. आणि जर टर्शरी ग्रुपमध्ये असेल तर अजूनच काय कमी होणार किंवा तेवढीच आहे. आता त्यांनी ते दाखवलं आहे की सेकंडरी आणि टर्शरीमध्ये ब्रोमिनची जी बॉइलिंग पॉईंट आहे ती सेम आहे, पण सगळ्यात जास्ती कोणाची आहे, प्रायमरी पोझिशनची. सो ब्रांचिंग जसं वाढत जाईल, जसं क्लिशे होईल, जसं कॉम्प्लेक्स होईल ब्रांचिंग, तसं बॉइलिंग पॉईंट कमी कमी होत जाणार. ओके, सो दिस वॉज अबाउट दी पॉईंट बॉइलिंग पॉईंट. आलं लक्षात? नाव ह्या पॉईंटमधला लास्ट पॉईंट आहे फिजिकल प्रॉपर्टी, दॅट इज सॉल्युबिलिटी. दो दी अल्किल हलाइड्स आर मॉडरेटली पोलार, दे आर इनसॉल्युबल इन वॉटर. आता ॲज वी नो अल्किल हलाइड्स आर पोलर, कारण का आपण कार्बन आणि हॅलोजन बघितलं. कार्बन हे डेल्टा पॉझिटिव्ह असतं, हॅलोजन हे डेल्टा निगेटिव्ह असतं, त्याच्यामुळे ते इनसॉल्युबल इन वॉटर असतात. आता इनसॉल्युबल इन वॉटर का असतात, तुम्हाला रिझन विचारते. दिस इज ड्यू टू द इनॲबिलिटी ऑफ अल्किल हलाइड्स टू फॉर्म दी हायड्रोजन बॉन्ड विथ वॉटर. म्हणजे काय होतं की हे जे अल्किल हलाइड्स आहेत, दॅट इज RX, मी तुम्हाला इथे लिहून पण दिलेलं आहे. RX जेव्हा वॉटर मॉलिक्यूलसोबत रिॲक्ट होतं त्यावेळी हायड्रोजनशी त्याचं बॉन्ड होत नाही. फॉर दॅट दे आर इनसॉल्युबल इन वॉटर. जर हे बॉन्ड झालं असतं तर वॉटरमध्ये पण अल्किल हलाइड्स कसे असते, सॉल्युबल असते. नेक्स्ट पॉईंट, अट्रॅक्शन बिटवीन अल्किल हलाइड्स मॉलिक्यूल इज स्ट्रॉंगर दॅन द अट्रॅक्शन बिटवीन अल्किल हलाइड्स अँड वॉटर. So, alkyl halides are soluble in non-polar organic solvents. म्हणजे स्वतः तो पोलार आहे, त्याच्यामुळे जे नॉन पोलार ऑर्गॅनिक सॉल्वंट्स आहेत त्यांच्याबरोबर ते सल्युबल असतात. अरिल हलाइड्स, अरिल हलाइड्स म्हणजे कसले, बेन्झिनला अटॅच असलेले जे हलाइड्स असतात त्यांना अरिल हलाइड्स म्हणतायचं. दे आर ऑल्सो इनसॉल्युबल इन वॉटर बट इट इज सॉल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट्स. इफ aryl halides are not modified by the presence of any other functional group, they show properties similar to the corresponding alkyl halides. जर समजा अरिल हलाइड्समध्ये कोणतेही फंक्शनल ग्रुप अवेलेबल नसतील, एखादा अरिल हलाइड मी तुम्हाला काढून दाखवते, समजून घ्या. हा माझा बेन्झिन आहे आणि इथे समजा मी Cl टाकलं. आता त्यांचं काय म्हणणं आहे की इफ अरिल हलाइड्स आर नॉट मॉडिफाईड बाय द प्रेझन्स ऑफ एनी अदर फंक्शनल ग्रुप. जर समजा कोणताच फंक्शनल ग्रुप नसेल, फंक्शनल ग्रुप म्हणजे काय, COOH, ओके, कार्बॉक्झिलिक ॲसिड, CH3, काल मगाशीच बघितलं आपण नेक्स्ट आधीच्या पॉईंटमध्ये, टोल्यून, दॅट इज CH3. हे जे फंक्शनल ग्रुप्स जर अब्सेंट असतील आणि फक्त बेन्झिन विथ क्लोरीन असेल तर त्याची प्रॉपर्टी ही सिमिलर असते अल्किल हलाइड्स बरोबर. म्हणजे जे अल्किल हलाइड्स आपण काढतो तसंच अरिल हलाइड्स. ओके, पण जर का फंक्शनल ग्रुप ॲड झालं तर त्याची प्रॉपर्टी काय होणार आहे, चेंज होणार आहे. द आयसोमेरिक डायहॅलोबेन्झीन हॅव नियरली द सेम बॉइलिंग पॉईंट बट मेल्टिंग पॉईंट्स ऑफ दीज आयसोमर्स शो द व्हेरिएशन्स. ओके, सो डायहॅलोजन असतात, दे हॅव गिवन डायहॅलोजन जेव्हा असतं तेव्हा त्याचं बॉइलिंग पॉईंट बघा, ऑर्थो पोझिशनला आहे, मेटा पोझिशनला आहे किंवा पॅरा पोझिशनमध्ये, पण त्याचे बॉइलिंग पॉईंट जास्ती फ्रिक्वेन्सी बदलत नाही आहे. 453, मग 446, मग 448, जास्ती नाही चेंज झाली. पण मेल्टिंग पॉईंट ड्रास्टिक चेंजेस होतात, 256, 249, 323. ओके, दिस इज बिकॉज ऑफ इट्स symmetrical structure which can easily packed closely in the crystal lattice. As a result, intermolecular force of attractions are stronger and therefore greater energy is required to overcome its lattice energy. त्यांची जी इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असतात ते स्ट्रॉंग असतात, त्याच्यामुळे मेल्टिंग पॉईंट काय होतं, मेल्टिंग पॉईंटचं फ्लक्च्युएशन होतं, म्हणजे
डिफरंट मेल्टिंग पॉईंट्स आपल्याला दिसतात. सो दिस वॉज अबाउट द पॉईंट फिजिकल प्रॉपर्टीज. थँक्यू.